मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांना FIR त्यांची घ्यायला नकार दिलाय। DGCA विरोधात FIR दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिलाय। उद्या बारामतीमध्ये जाऊन FIR दाखल करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत। दादांना न्याय मिळत नसेल तर अधिवेशनाला जाऊन मी काय करू असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो। FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI तिथं सिनियर PI उपस्थित होते। मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली। एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे, आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ॲक्ट काय आणि कॉन्ग्रेजिबल ऑफेन्स आहे। हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा, आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काय दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही, आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे। अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR तर इथं करून देत नाहीत, त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PIकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्रसुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल। पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।